स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91. सांगली शहरातील कॅफेमधील कथित गैरप्रकारांविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान पुन्हा आक्रमक. अनेक कॅफेंवर धाडी, पोलिसांच्या कारवाईचे आश्वासन. सांगली विश्रामबाग परिसरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर सांगली शहरातील काही कॅफे शॉपमध्ये कथित गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. घटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे 7 ते 8 कॅफेंवर धाडी टाकून तपासणी केली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तपासणीत काही कॅफेमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्याचा दावा केला आहे. यावेळी शहरातील काही कॅफेमध्ये अश्लील प्रकार व अनैतिक कृत्ये सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. धाडी दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. तसेच संबंधित कॅफेची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व कॅफे शॉपची सखोल तपासणी करून अवैध व अनैतिक प्रकार तात्काळ बंद करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. दरम्यान या प्रकरणामुळे सांगली शहरातील कॅफे संस्कृती, अल्पवयीनांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि अशा व्यावसायिक आस्थापनांवरील नियंत्रण याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या पुढील चौकशीतून नेमके वास्तव्य समोर येण्याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. आमच्या विश्रामबाग पोलीस ठाणे येथे एक अल्पवयीन मुलीवर बिलेनियर कॅफे या ठिकाणी बलात्कार झाल्याबाबतचा गुन्हा आमच्याकडे नोंद करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत. सदर गुन्ह्यात समर्थ देवकुळे नावाचा जो आरोपी आहे त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. माननीय न्यायालयासमोर त्यास हजर केले असता त्यास 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे. त्याने व्हिडिओ काही व्हायरल केलेत किंवा कसे याबाबत आम्ही स्वतः तपास करत आहोत. अधिक तपास करून माननीय न्यायालयात चार्जशीट वेळेत सादर करीत आहोत. तुमच्या हद्दीमध्ये जे कॅफे आहेत त्याची काही महिन्यापूर्वी तोडफोड झाली होती, जे कंपार्टमेंट केले गेले होते, ते तपासणी होत नव्हती का? याबाबत वेळोवेळी तपासणी ही महापालिका विभागाकडून केली होती. अगर कसे याबाबत माहिती घेणं माझं सुरू आहे. परंतु कॅफे अशा पद्धतीनं चालू राहू नयेत यासाठी आम्ही पेट्रोलिंग दरम्यान वेळोवेळी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. 8 तारखेला पालकमंत्र्यांनी मीटिंग घेऊन तुम्हाला सांगितलं होतं पोलिसांना, एसपीना वगैरे, की कॅफेमध्ये हे गैरव्यवहार सुरू आहेत, त्यावर कारवाई करायला सांगितली. हा गुन्हा जो घडलेला आहे तो जानेवारी महिन्यात घडलेला आहे आणि त्यानंतर आज ह्या 2 दिवसापूर्वी गुन्हा नोंद झालेला आहे. तरी आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनांप्रमाणे कारवाई करीत आहोत. की तुम्हाला कॅफे उघडून दिला अजून दाखवलं नाही कुठल्या मालकांनी, ही का भीती आहे? काय प्रकार आहे? थोडंसं काही यापूर्वी ज्या घडामोडी घडल्या होत्या 1.5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी जो प्रकार घडला होता त्यानंतर काही संघटना बाहेर पडल्याची माहिती मिळताच काही कॅफे मालक आपलं कॅफे बंद करून निघून गेलेले आहेत. तरी देखील असं असलं तरी आम्ही त्यांना शोधून काढून आम्ही कारवाई करीत आहोत.